नमस्कार. आज आपण एका अशा संस्थेविषयी बोलणार आहोत जी आजच्या काळातल्या शेतकऱ्यांसाठी आणि कृषी उद्योजकांसाठी एका खऱ्या अर्थाने पार्टनर म्हणून काम करते. बघा, आजच्या काळात शेती करणं किंवा कृषी उद्योग चालवणं म्हणजे अनेक प्रश्नांना आणि आव्हानांना तोंड देणं. म्हणजे व्यवसाय सुरू करण्यापासून ते तो यशस्वीपणे चालवण्यापर्यंत प्रत्येक पावलावर योग्य माहिती आणि मार्गदर्शनाची गरज भासतेच. साधं उदाहरण घेऊया. व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पायाभूत सुविधांचा. जसं की पशुधनासाठी कुंपण कसं असावं, त्याचा खर्च किती येईल. हे काही फक्त इंटरनेटवर शोधण्याचे विषय नाहीत, तर हे ते खरेखुरे प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांसमोर उभे राहतात. मग येतो रोजचा खर्च आणि व्यवस्थापनाचा प्रश्न. आपल्या पशुधनासाठी सगळ्यात चांगला चारा कोणता, तो कुठे मिळणार आणि त्याचा खर्च कसा नियंत्रणात ठेवता येईल, हे असे मुद्दे आहेत जे व्यवसायाच्या नफ्या-तोट्यावर थेट परिणाम करतात. अनेक जण दुग्ध व्यवसायासारख्या विशिष्ट क्षेत्रात उतरण्याचा विचार करतात. मग तिथेही प्रश्न उभे राहतात. डेअरीसाठी नेमकी कोणती जनावरे निवडायची, त्यांचं व्यवस्थापन असं कसं करायचं की जास्तीत जास्त फायदा होईल. आणि मग येतात थोडे अधिक तांत्रिक वैज्ञानिक प्रश्न. यासाठी तर तज्ज्ञांच्या ज्ञानाची गरजच पडते. म्हणजे जनावरांचं आरोग्य चांगलं राहावं आणि उत्पादन वाढावं, यासाठी कोणते फीड ॲडिटिव्हज वापरायचे, या प्रश्नांची उत्तरं मिळवणं खरंच आव्हानात्मक ठरू शकतं. मग साहजिकच मनात येतं की अरे बापरे, एवढे सगळे वेगवेगळे प्रश्न, या सगळ्यांसाठी एकच विश्वास ठेवण्यासारखं उत्तर कुठे मिळणार. आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे माने लाईव्हस्टॉक फार्मिंग प्रायव्हेट लिमिटेड. ही संस्था या सगळ्या आव्हानांवर एक अत्यंत प्रभावी उपाय म्हणून समोर येते. तर मग ही कंपनी नक्की आहे तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक कृषी व्यवसाय विकास सल्लागार कंपनी आहे, जी शेतकरी आणि कृषी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत करते. पण आपल्याला माहीत आहे की कोणत्याही यशस्वी संस्थेच्या मागे एक दूरदृष्टी असलेली व्यक्ती असतेच. चला तर मग पाहूया या कंपनीमागे कोण आहे आणि त्यांची विचारसरणी काय आहे. या संस्थेचं नेतृत्व करतात श्री लक्ष्मण माने. त्यांना कृषी उद्योगात तब्बल 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आणि ते फक्त एक सर्टिफाईड कृषी अर्थशास्त्रज्ञ किंवा बिझनेस कन्सल्टंट नाहीत. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना यशस्वी होण्यासाठी मदत करण्याची त्यांची जी एक तळमळ आहे, ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा एक विश्वास आहे, एक विचार आहे, जो त्यांच्या कामात नेहमी दिसतो. तो म्हणजे शेती हाच आर्थिक विकासाचा कणा आहे. आणि हीच विचारसरणी त्यांच्या कंपनीच्या ध्येयातून स्पष्टपणे दिसून येते. बरं, तर आता हे पाहूया की ही कंपनी नक्की कशी मदत करते. म्हणजे त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. त्यांच्या सेवांची यादी पाहिली की त्यांच्या कामाची व्याप्ती लक्षात येते. पोल्ट्री, मत्स्यपालन, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय एवढंच नाही, तर कृषी निर्यात, मार्केट रिसर्च, बिझनेस प्लॅनिंग, फायनान्शियल ॲनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, म्हणजे जवळजवळ प्रत्येक गरजेसाठी इथे एक उपाय आहे. याला म्हणतात एकाच ठिकाणी मिळणारं संपूर्ण समाधान. त्यांची काम करण्याची पद्धत किती सोपी आणि प्रभावी आहे याचे हे एक छान उदाहरण आहे. बघा, बाजार संशोधनासारखी किचकट वाटणारी प्रक्रिया ते किती सोप्या 3 पायऱ्यांमध्ये मांडतात. पहिला म्हणजे बाजाराला नीट समजून घ्या. दुसरं म्हणजे आपले नेमके ग्राहक कोण आहेत हे ओळखा. आणि तिसरं म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रभावी मार्केटिंग प्लॅन तयार करा. किती सोपं करून सांगितलंय. तर या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की यशाचा मार्ग कसा असू शकतो आणि तो कसा गाठता येऊ शकतो. आता पुढचं पाऊल अगदीच सोपं आहे. आपल्या कृषी व्यवसायाला वाढीच्या एका नव्या दिशेने घेऊन जाण्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. त्यासाठी लागणारे संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेले आहेत. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. विचार करा, जर एक अनुभवी मोक्याचा तज्ज्ञ सोबत असेल तर आपला कृषी व्यवसाय यशाची कोणती शिखरं गाठू शकतो, यावर नक्की विचार करा.